नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी महादेव वाघमारे। सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं रणधुमाळी सुरू आहे। इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार मावळ लोकसभेचे संजोग वाघेरे पाटील यांचा उमेदवारी अर्ज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता भरण्यात येणार आहे। तर या ठिकाणी मावळ तालुक्याचं भूषण सहकार महर्षी माऊली भाऊ दाभाडे यांच्याकडून आम्ही जाणून घेणार आहोत। काय सांगाल भाऊ? नमस्कार, राम राम बंधू भगिनींनो। आज देशामध्ये एनडीए विरुद्ध इंडिया अशा दोन आघाड्यांचं राजकारण किंवा निवडणुकीमध्ये स्पर्धा ही सुरू आहे। निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या आमच्या लक्षात आलेलंच असेल आणि विश्लेषकांनी देखील जे विश्लेषण केलं आहे त्यामध्ये इंडिया आघाडी म्हणजे नामदार मोदी साहेबांचा जी झळाळी होती, जी शायनिंग होती, ती 2004च्या इलेक्शनप्रमाणे इंडिया शायनिंग ही संपलेली आहे असा तुमच्या आमच्या सर्वांच्या आणि विश्लेषकांच्या नजरेस आलेला आहे। त्यामुळे इंडिया आघाडीची महाविकास आघाडीची महाराष्ट्रामध्ये हवा नव्हे तर वादळ निर्माण झालेलं आहे। मावळ लोकसभेचे उमेदवार संयमी सुसंस्कृत तुमच्या आमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे पिंपरी चिंचवडचे महापौर असलेले अशा प्रकारच्या संयमी नेतृत्वाचा उद्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून फॉर्म भरायचा आहे। उद्या आपण सर्वांनी आपापल्या 4 चाकी गाड्या घेऊन फॉर्म भरण्यासाठी आणि संजोग वाघेरेंना समर्थन देण्यासाठी अर्जवून उपस्थित राहा। संजोग वाघेरेच का असा प्रश्न तुम्हाला पडेल। तुम्ही सगळं विचारा। आजपर्यंतचा युतीचा उमेदवार केवळ आणि केवळ सक्षम उमेदवार नसल्यामुळे विजय होऊ शकला, पण आज तुल्यबळच नव्हे, कणकभरच नव्हे तर हातभर जास्त उंचीचा असलेला, वैचारिक बैठक असलेला, लोकांच्या कामामध्ये सहभागी देऊन लोकांना सहभाग करणारा, समाजाच्या उत्थापनासाठी आपलं योगदान देणारा, कर्तव्याची पूर्तता करणारा असा संजोग वाघेरे हा उमेदवार आपल्याला लाभलेला आहे। मी उद्धवजी ठाकरे साहेब, पटोले साहेब, त्याचबरोबर शरद पवार साहेब, जयंतराव पाटील साहेब आणि केजरीवाल साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी सक्षम उमेदवार मावळाला दिला आणि आता आपल्याला आपली जबाबदारी पार पाडायची। 5-10 वर्षाचा काळगं महागाई वाढली म्हणून गॅसचे सिलेंडर घेऊन गेणार आहे। रस्त्यावरती पेट्रोलसाठी बॉम्ब करणारे, जेव्हा 60 रुपये पेट्रोलचा दर होता तेव्हा मोर्चा काढणारे, बॉम्ब करणारे, मनमोहन सिंगाला लखवा मारणारे म्हणणारे आज 100च्या पुढं पेट्रोल गेलं, 90च्या पुढं डिझेल गेलं, मूळ गिळून बसले। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करून म्हणणारे आज 10 वर्ष झाली शेतकऱ्यांचा त्राई भगवान झालाय। देशामध्ये 83% तरुण बेरोजगार आहेत आणि आपल्या निर्मला सीतारामन म्हणतात की आमचं काम नाही तरुणांना रोजगार द्यायचा। किती पैसे मारून राजकारण आहे, किती बेजबाबदारपणाचं बोलणारं राजकारण ते करतात। अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी
नाकाम लोकांना हकलून देण्यासाठी आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरेंची सेना असेल, पवार साहेबांची, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, काँग्रेस आहे, केजरीवालांची आप आहे, आपण सर्वांनी जिद्दीने एकजुटीने संघटितरित्या आपण होऊ आणि नाकारत्याला बाजूला सारून सकारात्मक राजकारण आपण मावळामध्ये उभं करू. विकासाच्या दृष्टीने आपण पुढे जाऊ. यासाठी आपल्याला चांगल्या माणसाच्या पाठीमागं उभं राहायचं आहे. स्वाभिमानी महाराष्ट्राची ध्वजा उंच फडकवायची. आज लाचार गलित गात्र झालेले नेतृत्व दिल्लीकरांच्या पुढं घुटणे टेकतात, लाल घोटेपणा करतात. हा लाल घोटेपणा महाराष्ट्र सहन करणार नाही आणि मावळा तर कधीच सहन करणार नाही. म्हणून एक ज्याप्रमाणे मोगली आक्रमण होतं त्याप्रमाणेच आज देशामध्ये हुकुमशाहीचं आक्रमण सुरू झालेलं आहे. हे आक्रमण गाठण्यासाठी देशामध्ये इंडिया आघाडीचा झंझावात सुरू झाला आहे. ज्याप्रमाणे 80 साली इंदिरा गांधींनी जनता पक्षाचं सरकार पलटवून टाकलं इंदिराजींच्या नावाने, आणि आता पुन्हा एकदा राहुलजींच्या नेतृत्वाखाली आणि मावळचा पठ्ठा संजय वगैरेंना आपण दिल्लीला पाठवू आणि दिल्ली सर केल्याशिवाय आपण राहणार नाही. पुन्हा एकदा आपल्याला आव्हान आहे की उद्या आपण न झोपता, अंग झाडून, कुणाला न भिता, न कुणाची पर्वा न करता आपल्या स्वतःच्या विकासासाठी, मावळच्या विकासासाठी, आपल्या कुटुंबाच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी कंबर कसून संजय वाघेरेंच्या पाठीमागे उभे राहूया अशी आपल्या सर्वांना हात जोडून प्रार्थना करतो, नम्र विनंती करतो. एक तुमचा सहकारी मित्र भाऊ म्हणून तुम्हाला आवाहन करतो, काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आवाहन करतो. काँग्रेस ही तळागाळातील दीन दुबळ्याची, दलितांची, अल्पसंख्याकांची सर्वांना सामावून घेऊन राष्ट्र उत्थानाची दिशा घेणारा हा पक्ष आहे. या पक्षाच्या नेतृत्वाखाली आज आपण संजय वाघेरेंना उभं केलेलं आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. तुझा माझा न करता एक दिलाने एक जीवाने आपण सगळे एक होऊया आणि मावळचा झेंडा दिल्लीच्या दरबारामध्ये सोबत आल्याने फडकूया अशी आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इंडिया. तर भाऊ, मावळ तालुक्यामधलं जे वातावरण आहे, तर मावळामध्ये मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील शेळके यांनी विकासाचा एक मोठा डोंगर उभा केलेला आहे. आता मावळचे आमदार सुनील शेळके हे श्रीरंग बारणेच्या ह्याच्यामध्ये आहेत, तर मावळच्या जनतेच्या मनामध्ये कोण आहे? एक साधं उदाहरण आहे. आंबेगाव तालुक्याने घालून दिले, तिथं शिवसेनेचे आढळराव पाटील निवडून येत होते आणि असेंब्लीला दिलीप वळसे पाटील येत होते. हा आंबेगावमध्ये शहाणपणा आहे. मावळच्या जनतेत अधिक शहाणपणा आहे. लोकसभेला संजय वाघेरेचा आपण विचार करू आणि निश्चितपणाने अण्णाने जर काम केलं असेल तर लोक अण्णाला निवडतील ना. ते लोकांच्या मनावरती आहे. जो काम करील त्यालाच आम्ही आवाहन करणार आहे. बारणेने कामचा बांध रगडलाय का? तत्वाचा विरोध, दिल्ली पुढे घुटणे टेकायचं, सामान्य जनांकडे प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं. मग असा बिनकामाचा कशाला पाहिजे? आढळराव कामाचे होते, संजय वगैरे कामाचा आहे.
त्यावेळेला आढळरावांनी हे केलं, आढळराव कामात थकले, त्यांचा पराभव केला. आज श्रम भरण्याची जर वाचलं 10 वर्षाची कारकीर्द नकारात्मक भरलेली आहे. ते तर माझे नातेवाईक आहेत, वगैरे माझे नातेवाईक नाही, तरी सुद्धा कामाचं मोजमाप केलं पाहिजे. समाजाच्या विकासाची दृष्टी असलेला नेतृत्व पाहिजे. नुसतं नेतृत्व बोल एवढं नाही. पार्लमेंटमध्ये भाषणं केली, खाली गल्लीतल्या लोकांना लाथ मारली. या लाथ मारणाऱ्याच्या पेकाटात लाथ घालण्याची क्षमता मावळ्यांमध्ये आहे. म्हणून तर महाराष्ट्र मावळ्यांचा डोक्यावरती घेतो. नुसता महाराष्ट्र नाही, देशामध्ये मावळा नाव घेतलं की महाराष्ट्र उभा राहतो. शिवछत्रपतींचा मावळा लोकांच्या नजरेसमोर होतो. ती धमक, ते कर्तृत्व, ते नेतृत्व मावळामध्ये आहे. म्हणूनच आव्हान आहे. असेंब्लीच्या वेळेला आपण बघू, पण आता भारणे नाही नाही आणि नाही हा ध्यास मावळातल्या आम जनतेने घेतलाय. आता नको. आता तुम्ही दिल्लीच्या भाषणांनी आणि अशी कचकड्याची रत्न नको. आम्हाला अस्सल रत्न पाहिजे, अस्सल रत्न, अस्सल हिरा. जो घन मारला तरी फुटणार नाही. हा नकली रत्न अहो हातोडी मारली तरी चूर चूर होईल. ते नको असं लोक म्हणतात. एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी भाजप आहे, राष्ट्रवादी अजित पवार गट आहे, शिवसेना शिंदे गट आहे आणि इतर जे RPI आहे आणि इतर मनसे, हे सर्व नेते एकवटलेले आहेत. तर कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे? नेते एकवटलेत पण कार्यकर्त्यांच्या मनात काय? 80 साली इंदिरा गांधींच्या समोर सगळे एकवटले होते, पण हे एकवटलेले सगळे पुढारी लोकमताचं वादळ झाल्यानंतर या वावटळीत पत्त्यासारखे उडून जाते. त्यांनी लोकांपुढे सांगावं की युतीच्या 10 वर्ष मिळालेल्या खासदारांनी मावळात काय केलं. त्याचं भाषण मी ऐकलं प्रचाराचं. हे मार्गी लावलं, ते मार्गी लावलं, ते मार्गी लावलं. याचा मार्ग किती वर्षाचा आहे त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही. त्यांच्या कार्यकर्त्या लोकांच्या दरबारामध्ये त्यांच्या नावावरती कामाचं शून्य उभा आहे. म्हणून त्यांचा भोपळा, खोटा सर्वे, पेमेंट करून मिळवलेला सर्वे हा उद्याच्या निवडणुकीत मतदार निरस्त करते. भाऊ, मुळामध्ये मिसाईल प्रकल्प आहे, केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेला संरक्षण विभागाचा प्रश्न आहे, माळवाडी शेलारवाडी या परिसरातला. गेले अनेक वर्षापासून तो प्रश्न सुटला नाही आणि केंद्राच्या अखत्यारीत आहे. तर याकडे तुम्ही कसं बघताय? मला तर अत्यंत दुःख होतं या गोष्टीचं सांगायला. हा प्रकल्प होत असताना मी सर्वांना सांगत होतो की आपण आंदोलन करू, रोखू. आपण त्याच्या जे आश्वासनं आहेत ती कागदावरती लिहून घेऊ, हमी घेऊ. तरच त्यावेळेला शंकरराव शेलार असतील, शेतकऱ्यांचे नेते, मातीत घातलं शेतकऱ्यांना. कृष्णराव बेगडे, मातीत घातलं त्या शेतकऱ्यांना. मी काँग्रेस पक्षाचं म्हणून माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते म्हणायला लागले होते. मग बाळा बेगडे असतात, दिगंबर बेगडे असतात, शंकरराव शेलार असतात, कृष्णराव बेगडे असतात, सगळे बेगडे मंडळी 95% बेगडे आहेत रोड प्रकल्पातले. आणि आता ते काय म्हणतात, 20 वर्ष
भेगड्याचा आमदार होता, 0. आता भीक मागता शरद पवारांना विनंती करतोय, बाळा भेगडे की साहेब मिसाल प्रकरणाला मदत करा. मावळामध्ये तर केंद्राचा येणारा जो प्रकल्प होता इलेक्ट्रॉनिक चिप वेदांता कंपनीचा, गुजरातला गेला. श्रीरंग बारनेनी तोंड उघडलं का? कसलं संसदेमध्ये बोलायला पाहिजे होतं की माझ्या मतदारसंघातला प्रकल्प जातोय. कशाचं रत्न मिळालं? कचाकड्याचं. हातोडा मारले की बघा, उद्या मतदार हातोडा मारणार आहेत. हातोडा नाही, एवढीचा दगडाचा खडा. किरकोळ मावळाची गरीब माणसं, शेतकरी माणसं, कामगार माणसं, दगडाचा खडा त्याला हातोडा लागणार नाही. दगडाच्या खड्याने कचाकड्याची रस्ता चोर चोर होती. हे तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये दिसेल. बेरोजगारीच्या प्रश्नाबाबतीत श्रीरंग बारनेने काय विषय मांडलाय 10 वर्षात. मावळामध्ये येणाऱ्या उद्योगाबद्दल काही बोललाय? मावळामध्ये सांगायचं कोकणात लय काम केलंय, कोकणात सांगायचं मावळात माझी विकासाची गाडी जोरात सुरू आहे. अरे गाडी नाही, बैलगाडी सुद्धा नाही. ही परिस्थिती आहे. 20 वर्षात किती मावळामध्ये बंडा टाकला. एक दुर्दैव आहे, बोलायचं नव्हतं म्हणून बोलतो. धरणातली माती काढायला बघता श्रीरंग बारनेला मिळाली. शेकडो गाड्या माती नेली वीटभट्टीला. आणि तिथल्या खेडेगावातले रस्ते टाकून जायचे. खड्डे पडले गुडघे इतके, ते सुनीलांना शेडक्याला बुजवायला लागलं. असं नाकारता काय कामाचं? असू द्या नातेवाईक, लग्न यावात नातं कुठं, मान सन्मान. इथं मात्र तुम्हाला बाहेरचा रस्ता मावळातली जनता दाखवती, हे राहणार नाही. तर या ठिकाणी सहकार मर्सी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली भाऊ दाभाडे यांनी आवाहन केलेलं आहे आणि त्यांच्याकडे असणाऱ्या प्रश्नाविषयी त्यांनी मांडणी केलेली आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.